नमस्कार मित्रांनो, तुझ्या सोबतीने मालिकेत एका मागून एक जबरदस्त ट्विस्ट येताना दिसत आहेत। आता आजच्या भागामध्ये दिसतंय की नुपूरच्या घरी पैसे सापडलेले असतात। मीना म्हणत असते, बाई 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 बाई, तरी मी आधीपासूनच सांगत नव्हते का की ह्या मुलीमुळे आपण नक्की एक दिवस अडकणार। हिच्यामुळे आज घरामध्ये पोलीस आले आपल्या। का तर त्यांना असा संशय आहे की हिने स्वतःच्याच ऑफिसमध्ये चोरी केली म्हणून। सगळेजण शांत असतात, पण अन्वयला मात्र मीनाचं हे बोलणं काही पटत नाही आणि तो म्हणतोय, जरा शांत बस, तिने काहीही केलं नाहीये। आणि मीना म्हणते, बोलला, लाडक्या बहिणीचा भाऊराया बोलला, तरी मी विचारच करत होते की हा माणूस अजून गप्प कसा। तू मलाच बोल, मलाच गप्प कर। अरे पण स्वतःच्या बहिणीचे गुण बघ ना। माझा तर आधीपासूनच विश्वास आहे की हिच्यातच काहीतरी गडबड आहे म्हणून। आणि अन्वय परत वैतागून म्हणतोय, नीट सांगितलेलं कळत नाही तुला? नुपूर माझी बहीण आहे आणि पैसे चोरणं हा तिचा स्वभाव नाहीये। डोक्यात शिरतंय का तुझ्या? पण मीना ऐकते कुठे? मीना म्हणते, अरे तुझ्या डोक्यात शिरतंय का? एवढी मोठी रक्कम चोरीला गेलीये आणि हिला त्याच्याबद्दल काहीच माहित नाहीये। अन्वय म्हणतोय, काय बोलतेस तू? नुपूर प्रत्येक वेळेला ऐकून घेते म्हणून तू काहीही बोलशील का तिला? तिने या घरासाठी किती काही केले तुला माहित नाहीये का? आणि हे पैसे इथे घरात आले कसे हे कोणालाच माहिती नाही, मग तू का तिच्यावर आरोप करतेस? आणि मीना म्हणते, अरे पोलीस आले आपल्या घरात, त्याचं काय सांग ना तू। ते काय उगाच आले का? आणि कोणी सांगावं हिने खरंच पैसे चोरले असतील तर? आणि मीनाचं हे बोलणं ऐकल्यानंतर नुपूर खूप रागात तिच्याकडे बघते। आता कुठे मीना जरा शांत होते आणि नुपूरची आई म्हणते, मीना अगं हे काय बोलतेस तू? जरा तरी जिभेला हाड आहे की नाही तुझ्या? आज ओळखतेस का तू नुपूरला? दुसऱ्याच्या पैशांना कधी हात नाही लावला त्या पोरीने। तो काल आलेला मल्हार, त्याचा विश्वास आहे हिच्यावर, आणि तू? अगं अशा परिस्थितीमध्ये तिच्या मागे घरच्यांनी खंबीरपणे उभं राहायला हवं आणि तूच तिच्यावर आरोप करतेस। आणि तेवढ्यातच नुपूर तिच्या आईला म्हणते, बस झाला आई, नको बोलूस तिला काही। एकदा मी पुरावे गोळा केले ना की मग सगळ्यांचे तोंड बंद होतील, काळजी करू नकोस, येते मी, असं म्हणून नुपूर तिथून निघून जात असते। आणि तेवढ्यातच तिची आई म्हणते, अगं पण पुरावे शोधणार कुठे? सुरुवात कुठून करणार नुपूर? आणि नुपूर म्हणते, कुठून तरी सुरुवात करावीच लागेल ना आई, प्रयत्न तर करावेच लागतील। ते पुरावे स्वतःहून काही माझ्याकडे चालत येणार नाहीत, मलाच त्यांना शोधावे लागेल। काळजी करू नकोस, येते मी। आणि मल्हारलाही म्हणते, येते सर, असं म्हणून ते तिथून निघून जातच असते। तेवढ्यातच मल्हारही तिच्या मागे जातो। मीनाला मात्र घाम फुटलेला असतो नुपूरचं हे बोलणं ऐकून। आता मल्हार नुपूरकडे आलेला असतो आणि तो म्हणतोय, मिस नुपूर, मी पण येतो तुमच्यासोबत। आणि नुपूर म्हणते, सर तुम्ही खूप केले माझ्यासाठी ऑलरेडी। आणि तेवढ्यातच मल्हार म्हणतोय, मी काय केले तुमच्यासाठी? आणि नुपूर म्हणते, सर तुम्ही जो विश्वास दाखवलाय तो पुरेसा आहे माझ्यासाठी। आता मला जे काही करायचंय ना ते मला एकटीलाच करावे लागेल। आणि मल्हार म्हणतोय, का? पण एकटीला का करायचंय तुम्हाला? हे बघा मिस नुपूर, तसं बघायला गेलं तर हे आपल्या कंपनीचं नुकसान आहे, त्यामुळे खरं तर तुमच्याऐवजी मी जायला हवं। आणि तेवढ्यातच नुपूर म्हणते, सर तुमच्या या पैशांचं नुकसान मी भरून काढेल। आणि मल्हार म्हणतोय, एक मिनिट, पैशांबाबत इथे कोण बोलतोय पण आत्ता? मिस नुपूर, हे बघा, माझ्या कंपनीच्या अत्यंत प्रामाणिक स्टाफवर त्याच्या प्रामाणिकपणावर संशय घेतलाय आणि तो जर मी आत्ता पुसला नाही तर तुम्ही उद्या ऑफिसला नाही येऊ शकणार आणि ते माझ्या कंपनीचं खूप मोठं नुकसान असेल। आणि मिस नुपूर, हे जे कोणी केलंय ना तो जितका तुमचा गुन्हेगार असेल ना तितकाच माझाही गुन्हेगार आहे आणि त्यामुळेच प्लीज मला येऊ देत तुमच्यासोबत। पण नुपूर म्हणते, सर ही लढाई माझ्या एकटीची आहे, मला एकटीलाच लढावी लागेल आणि प्लीज मला एकटीलाच लढू द्या। आणि मल्हार तिच्या मागे जात जात म्हणतोय, मिस नुपूर, मिस नुपूर ऐका तरी माझं, असं म्हणत मल्हार तिच्या मागे जात असतो आणि नुपूर घाईघाईत पुढे जात असते। तेवढ्यातच तिचा दगडावरून पाय निसटतो आणि ती पडणारच असते। तेवढ्यातच मल्हार तिला पकडतो। त्यांच्यातला हा रोमॅन्टिक सीन खूपच छान वाटते बरं का मित्रांनो, ते दोघे इतके सुंदर वाटतायत ना सोबत, खूप छान। आता इथे मल्हार नुपूरला हातामध्येच पकडून म्हणतोय, लढाई जरी कोणा एकट्याची असली तरी ती कोणाच्या तरी सोबतीने लढली तर ती लवकर जिंकता येते। तो म्हणतोय, मिस नुपूर, मी फक्त तुमच्यासोबत येईल, मी तुमच्या कुठल्याही कामामध्ये हस्तक्षेप नाही करणार, तुम्ही म्हणाल ना तसंच होईल, ओके, असं मल्हार म्हणतो आणि नुपूरलाही ते पटतं। आता इथे नुपूरचा चप्पल तुटलेला असतो आणि ती मल्हारला म्हणत असते, कोपऱ्यावर चपलेचं दुकान आहे, चप्पल दुरुस्त करूया आणि मग निघूया पुढे। आणि तेवढ्यातच मल्हार तिला म्हणतोय, ओके ठीक आहे जाऊया, पण मी काय म्हणतोय, आपण जर चालत गेलो ना
तर तुमच्या 24 तासातले 2-2.5 तास चालण्यातच जातील. आपल्याकडे गाडी आहे ना, गाडीने जाऊयात आपण, ओके असं म्हणतो आणि तिच्यासाठी तो दरवाजा उघडतो. हा मल्हार एकदम जंटलमॅन असतो बरं का मित्रांनो. आणि हे सगळं होत असताना त्यांनी एक गाणं वाजवलं आहे, तुझ्या सोबतीने. इतकं सुंदर गाणं आहे ना ते, तुम्ही खरंच एपिसोड पाहिला पाहिजे बरं का. आता इकडे दीप रेवती मावशीला आणि जियाला झालेला सगळा प्रकार सांगत असतो. रेवती मावशीला मात्र विश्वासच नसतो. ती म्हणत असते, नुपूरने चोरी केली, शक्यच नाही. आणि जिया सुद्धा म्हणते, नाही नाही, मला हे पटतच नाही, नुपूर असं कधीच नाही करणार. आणि रेवती मावशी म्हणते, बरं मी काय म्हणते, मल्हारने तिची अटक थांबवली ना? आणि दीप सांगतो, हो थांबवली आहे. आणि रेवती मावशी म्हणते, हो त्याने अगदी योग्य केलं हे. आणि ती म्हणत असते दीपला की मुळात नुपूरने स्वतःला सिद्ध करण्याची गरजच नाहीये. आणि तेवढ्यातच तिथे एंट्री होते तायडीची. आणि तायडी म्हणते, खूप रागाने बोलते ती म्हणते, का गरज नाहीये सिद्ध करण्याची, सांग ना मला, का गरज नाहीये ग? आणि रेवती मावशी तिला म्हणतच असते, हे बघ तायडे असं म्हणते. तेवढ्यातच तिचं लक्ष तिच्या हाताला बांधलेल्या पट्टीकडे जातं. तिच्या हाताला काहीतरी लागलेलं असतं आणि ती विचारते, हे काय झालं? आणि तायडी म्हणते, ते महत्वाचं नाहीये, तू बोल ना, तिला सिद्ध करायची का गरज नाहीये? कोण लागून गेली ग ती एवढी? मला एक गोष्ट कळत नाहीये, आता काल परवा ओळख झालेल्या मुलीवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवताय का? ती खूप रागात म्हणते, पुराव्या सकट सिद्ध झालंय की तिने चोरी केली आहे आणि तरीही तू म्हणतेस की तिला सिद्ध करण्याची काही गरज नाहीये. आणि तेवढ्यातच जिया तायडीला म्हणते, तायडे, माणूस त्याच्या वागण्या बोलण्यातून कळतो बरं का तायडे, आणि नुपूर कशी आहे हे आम्हाला नीट कळलंय. आणि तायडी म्हणते, अच्छा म्हणजे आता तू शिकवणार का आम्हाला? तू एवढी मोठी झालीस का की माझ्यापेक्षा जास्त माणसं तू ओळखायला लागलीस? कशी काय ग? दिवसभर टाइमपास म्हणून रील्स बघतेस त्याच्यावरनं झालीस का एवढी हुशार? आणि तायडी रेवती मावशीला म्हणते, तुमची नुपूर चोर आहे आणि पुढच्या 24 तासात ते सिद्ध सुद्धा होणार आहे. आणि जेव्हा सिद्ध होईल ना, तिच्याबद्दल विचार करायचं तर काय, तिचं नाव सुद्धा घेणार नाहीत तुम्ही. आणि हे सगळं तायडीचं बोलणं ऐकल्यानंतर रेवती मावशी तिला म्हणते, एक विचारू का तुला, तू नुपूरचा एवढा राग का करतेस ग? नाही म्हणजे तिने एवढं काय बिघडवलंय तुझं? का काही विशिष्ट कारण आहे का त्याच्यासाठी? नाही, एकंदरीत तुझ्या या वागण्यावरून, तुझ्या आरडाओरडा करण्यावरून असं वाटते की नुपूरने तुझी एखादी हक्काची वस्तू हिरावून घेतली आहे. आणि रेवती मावशीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मात्र तायडीचा राग थोडासा शांत होतो आणि ती घाबरत म्हणते, हे असं काही नाहीये काकू, मला काळजी आहे कंपनीची, आपल्या मल्हारची. त्यांच्या बाबतीत असं काही झालं तर मी अशीच रिॲक्ट होणार. आणि विषय टाळत ती दीपला म्हणते, दीप, मल्हार कुठे, पोहोचला का तो इव्हेंटला? आणि दीप म्हणतोय, नाही पोहोचला अजून. आणि तायडी म्हणते, अजून नाही पोहोचला? एव्हाना पोहोचायला हवा होता, कुठे तो? आणि दीप थोडासा अडखळतच म्हणतोय, नुपूर बरोबर आहे. आता मात्र तायडी पुरती दंग राहिलेली आहे. ती म्हणते, नुपूर सोबत त्याला वेळ लागलाय का? आता हा नुपूरसाठी पूर्ण कंपनी स्टेकला लावणार आहे का? काय चाललंय काय याचं? असं ती म्हणतच असते. तेवढ्यात तिला एक फोन येतो आणि ती बाजूला जाते. त्यानंतर दीप रेवती मावशीला म्हणतोय, मावशी, मला इव्हेंटला पोहोचायला वेळ होतोय, येतो मी. असं म्हणून दीप तिथून निघून जातो. आणि रेवती मावशी म्हणते, करायला गेलो एक आणि झालं भलतंच. आणि जिया तिला म्हणते, मम्मा, मला तर असं वाटतंय ना की काहीतरी मोठी गडबड आहे. पण ते काहीही असो, नुपूर असं नाही करू शकत. आणि त्यानंतर मल्हार आणि नुपूर इकडे घटनास्थळी आलेले दिसत आहेत. आणि इकडे नुपूर झालेला सगळा प्रकार मल्हारला सांगत असते आणि म्हणते, सर, ती सांगत असते, आपली गाडी इकडून आली होती सर, आणि समोरून ते दोघे येतात आणि ते एकदम स्ट्रेटच समोर आलेले असतात, झिगझॅग गाडी चालवतात. आणि आपले ड्रायव्हर दादा त्यांना वाचवण्यासाठी म्हणून लेफ्टला गाडी घेतात. आणि लेफ्टला घेतल्यानंतर गाडी जाऊन खांबावर आदळते आणि म्हणते, सर, बहुतेक त्यांना माहिती असावं की त्यांना वाचवण्यासाठी आम्ही गाडी बाजूला घेणार आहोत. आणि तेवढ्यातच मल्हार म्हणतोय, किंवा कदाचित त्यांना हेच हवं होतं. आणि नुपूर म्हणते, हो असंही असू शकतं सर. आणि मल्हार म्हणतोय, मिस नुपूर, तुम्हाला काही अंदाज आहे का की नंतर लोक ते कुठल्या दिशेने गेले असतील वगैरे? आणि नुपूर म्हणते, ते नाही माहिती सर मला, पण ते इथून आले तर मला असं वाटते की त्यांचा ठिकाण इथेच कुठेतरी असणार. सर, मी काय म्हणते, या दिशेने आपण जाऊया का? इथे कुठलं तरी दुकान नक्कीच असेल, त्या दुकानात CCTV असेल तर त्याचं फुटेज एकदा चेक करूया ना आपण, त्या फुटेजने आपल्याला नक्कीच काहीतरी क्लू मिळेल. आणि मल्हार म्हणतोय, करेक्ट आहे, हेच केलं पाहिजे. आणि तेवढ्यातच मल्हार म्हणतोय, पण मिस नुपूर, आपण दोघं जाण्यापेक्षा आपण इन्स्पेक्टर कदम यांची मदत घेऊया.
आणि तेवढ्यातच नुपूर त्याला म्हणते, सर पण मला असं वाटतंय की त्यांची मदत घेऊया, नक्की घेऊया, पण नंतर घेऊया. आधी आपण स्वतः प्रयत्न करूया ना सर, प्लीज. आणि त्यानंतर मल्हार तिला ओके म्हणतो आणि तिकडे ते दोघं पण निघून जातात. आता मल्हार आणि नुपूर शोधत शोधत जातच असतात. तेवढ्यातच त्यांना तिथे काही दुकाने दिसतात आणि नुपूर म्हणते, सर मी काय म्हणते, इथे हे जे काही दुकानं आहेत ना त्याच्यामध्ये जर कोणाच्यात CCTV असेल तर आपण त्याचं फुटेज चेक करूयात. आणि मल्हार म्हणतोय, चला चेक करूयात पटकन. असं म्हणून ते दोघे जण एका दुकानात जातात. तेवढ्यातच मल्हारला फोन येतो आणि तो म्हणतोय, मिस नुपूर तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. असं म्हणून तो बाहेरच थांबलेला असतो आणि नुपूर मात्र दुकानामध्ये गेलेली असते. आता मल्हारला तायडीचा फोन आलेला असतो. तायडी म्हणत असते, मल्हार कुठे आहेस तू, तू अजून इव्हेंटला गेला नाहीस. आणि तेवढ्यातच मल्हार तिला म्हणतोय, तायडे डोंट वरी, मी दीपला पाठवलंय. आणि तायडी त्याला म्हणते, लहान मुलासारखं काय वागतोयस तू मल्हार, दीपला कशाला पाठवलंयस तू, सगळे तुझी वाट बघतायत तिकडे, दीपला पाठवून काय होणार आहे. आणि असं काय काम आलं रे मध्येच की तू दीपला इव्हेंटला पाठवलंयस आणि तू गेला नाहीस, कोणासोबत आहेस तू. असं म्हणत असते. तेवढ्यातच मल्हार म्हणतोय, तायडे ॲक्च्युली मी, असं म्हणून मल्हार टाळतच असतो. पण तेवढ्यातच तायडी रागाने म्हणते, आन्सर मी, कोणासोबत आहेस. आणि तायडी विचारते, नुपूर आहे तुझ्यासोबत. आता मल्हारला मात्र खरं बोलावं लागले. मल्हार म्हणतोय, हो तायडे मी त्यांच्यासोबतच आहे. ॲक्च्युली आम्ही अपघात जिथे झाला तिथे आलो होतो, काही इव्हिडन्स मिळत आहेत का ते पाहण्यासाठी. आणि तायडी रागात म्हणते, आय जस्ट कांट बिलीव्ह दिस, तू काय करतोस हे मल्हार, तू आता तिच्यासोबत आहेस. आणि हे बघ काही होणार नाही याच्यामुळे. नुपूर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असली ना तरी त्याने काही होणार नाही, कारण नुपूर निर्दोष नाहीच आहे, ती दोषी आहे, तिने चोरी केली आहे. आणि तेवढ्यातच मल्हार तिच्यावर ओरडत म्हणतोय, तायडे असं का म्हणतेस तू, आपल्याला नीट काय घडलंय हे माहिती नसताना तू असं त्यांना गुन्हेगाराच्या कटड्यात का उभा करतेस, तुला एवढी काय घाई आहे त्यांना दोषी सिद्ध करण्याची. आणि तेवढ्यातच तायडी म्हणते, बरं चल मी घाई करते तर तू का घाई करतोयस तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी. आणि मल्हार तिला म्हणतोय, तायडे असं काही नाहीये, आपण त्यांना वेळ दिलाय सो आपण थोडं थांबूयात, असंच मला म्हणायचंय. आणि तायडी म्हणते, थांबूयात ना, थांबूयात, आपण जग संपेपर्यंत थांबूयात, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला एक सांग, आत्ता तू तिथे काय आहेस, तिची आई नाहीये, तिचा भाऊ नाहीये, कदम साहेब नाहीयेत, मग तू काय आहेस तिथे, तू काय एवढे एफर्ट्स घेतोयस, कोण लागते ती तुझी, बोल काय विचारले मी, कोण लागते ती तुझी, असं काय नातं आहे तुमच्यात. असं ती रागात म्हणत असते. तेवढ्यातच मल्हार म्हणतोय, तायडे आत्ता या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये, पण मला आत्ता एवढंच कळतंय की मी मिस नुपूरला आत्ता एकटं न सोडणं, त्यांची मदत करणं ही माझी जबाबदारी आहे. आणि तायडे ही तुझीच शिकवण आहे, सो प्लीज आत्ता मला हे करू देत. असं म्हणून तो तायडीचा फोन कट करतो. तायडीला मात्र या गोष्टीचा शॉकच बसलेला असतो. ती रागारागात मल्हार मल्हार असं म्हणून ओरडत असते. आणि आता तायडीच्या जवळ तिकडे तिचे बाबा सुद्धा आलेले असतात. तायडी खूप बिथरलेली असते आणि ती म्हणते, हा मला उलट बोलायला लागलाय, माझा फोन कट केला याने. आणि तायडीचे बाबा म्हणतायत, तायडे सायन्स खूप डेंजरस आहेत बरं काम. आणि तेवढ्यातच तायडी म्हणते, पण माझ्यापेक्षा डेंजरस नाही आहेत, आणि हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना बाबा. आणि तायडीचे बाबा म्हणतायत, माहिती आहे ना, पण मला आत्ता हे दिसतंय तायडे की नुपूर तुझ्या विरुद्ध उभे राहते. आणि तायडी रागात म्हणते, नाही राहणार, मल्हार खूप प्रयत्न करेल तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, पण सॉरी मल्हार, तुझ्या प्रयत्नांना यश मिळणार नाही, सॉरी मल्हार, तुझी सगळी धडपड वाया जाणार आहे. आणि ती तिच्या बाबांना म्हणते, बाबा मी एक काम सांगते ते लगेच करा. आता तिने काम कोणतं सांगितलं हे तर काही आपल्याला दाखवलेलं नाही, पण हे पाहणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. आता इकडे मल्हार आणि नुपूर शोधतच असतात. आता तिथे मल्हारला एक CCTV दिसतोय आणि तो नुपूरला बोलावत म्हणतोय, मिस नुपूर, या कॅमेऱ्यामध्ये हा रस्ता बऱ्यापैकी कव्हर झालाय, जर ते इकडून गेले असतील तर आपल्याला या कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये ते नक्कीच दिसतील, चला विचारून बघूयात. असं म्हणून ते दोघंजण त्या दुकानामध्ये जातात. आणि आता त्यांना डायरेक्टली CCTV बद्दल कसं विचारायचं यासाठी मल्हार म्हणतोय, दादा एक बिस्किट द्या ना. आणि ते बिस्किट देत असतात तर तो म्हणतोय, ते नाही दुसरं द्या. आणि त्यानंतर मल्हार मुद्द्यावर येत बोलतोय, दादा मी असं ऐकलं की सकाळी या रस्त्यावर एक अपघात झाला म्हणून. आणि ते दादा काही रिस्पॉन्स न देता ते म्हणतायत, असेल. आणि मल्हार म्हणतोय, नाही म्हणजे असं दिसलं की वरवर दिसायला जरी अपघात असला तर तिथे चोरी झाली आहे, म्हणजे लोक असं बोलतायत, तुम्हाला काही कळलं का.
असं मल्हार त्याला विचारत असतो. तेवढ्यातच ते दादा म्हणतायत, अहो मला आत बसून कसं कळणार या गोष्टी. आणि नुपूर म्हणते, तुम्हाला कळेल ना दादा, तुमच्या दुकानाच्या बाहेर CCTV कॅमेरा आहे ना, त्याच्या फुटेजमध्ये बघितलं तर कळेल तुम्हाला. आणि तेवढ्यातच ते दादा संशयाने म्हणतायत, तुम्हाला काय हवंय नेमकं. नाही, कसली चौकशी करताय तुम्ही, पोलीस तर नाही आहात ना. तेवढ्यातच मल्हार म्हणतोय, नाही पोलीस नाही आम्ही. आणि लगेच नुपूर म्हणते, ॲक्च्युली आम्हाला थोडीशी मदत हवी आहे तुमची. आणि ते दादा म्हणतायत, कसली मदत. नुपूर म्हणते, काय झालंय दादा, थोड्या वेळापूर्वी ना माझ्याबरोबर या रस्त्यावर अपघात झालाय. माझ्यासोबत एका बॅगेत मोठी रक्कम होती आणि ती बॅग चोरीला गेली आहे आणि त्या चोरीचा आरोप माझ्यावर लागलाय दादा. त्यामुळे तुमच्या CCTV कॅमेऱ्याचं फुटेज पाहणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. प्लीज ते बघितल्यावर आम्हाला कळेल कोण होतं ते, कुठे गेले, प्लीज. आणि ते दादा वैतागून म्हणतायत, अहो काय वेळ लागले का तुम्हाला, तुम्ही बोलाल आणि मी माझ्या दुकानाचं CCTV तुम्हाला देईल का. पण इकडे नुपूर मात्र खूप रिक्वेस्ट करत असते, दादा प्लीज ना, ते खूप गरजेचं आहे माझ्यासाठी, खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांचं काही न ऐकताच ते दादा म्हणतायत, हे बघा इथून जा, आधी ना पोलिसांची परमिशन घेऊन या. आणि नुपूर त्याला सांगत असते, तेवढा वेळ नाहीये आमच्याकडे. तर ते म्हणतायत, अहो माझ्याकडेही वेळ नाहीये. आणि मल्हार सुद्धा वैतागून म्हणतोय, दादा ऐकून घ्या ते काय म्हणतायत तरी. आणि ते म्हणतायत, अहो जाओ तुम्ही. आणि नुपूर मात्र गिडगिडत म्हणत असते, दादा माझ्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे, प्लीज द्या ना प्लीज. आणि तेवढ्यातच त्या दुकानवाले दादा म्हणतायत, बस करा तुमचे नाटकं बस करा. आग नसताना उगाचच धूर निघत नाही आणि असं सहजच कोणी कोणावर आळ घेत नाही. आणि मी चांगलंच तुमच्यासारख्या बायकांना ओळखतो. आधी दादा दादा म्हणून मदत मागायची आणि नंतर आम्हालाच अडकवायचं. आणि कशावरून तुम्ही चोरी केली नसेल हो. आणि ते म्हणतायत, मला तर ना आता असं वाटतंय की तुम्ही ना माझ्या दुकानात सुद्धा आता चोरी करण्यासाठी चालायत. गप गुमान आत्ताच्या आत्ता चालते व्हा, नाहीतर मी धक्के देऊन बाहेर हाकलीन तुम्हाला. आणि त्या दादांनी असं बोलल्यानंतर सुद्धा नुपूर त्यांना रिक्वेस्टच करत असते. आणि नुपूर म्हणत असते, दादा प्लीज आम्हाला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे, मी हवं तर तुमच्यासमोर मी हात जोडते, पाया पडते, पण प्लीज आम्हाला ते फुटेज द्या, असं म्हणत असते. पण मल्हारला मात्र त्याचं ते बोलणं ऐकून आणि नुपूरचं गिडगिडणं पाहून खूपच राग आलेला असतो. आणि तो रागाने नुपूरला म्हणतोय, मिस नुपूर चला इथून. नुपूर मात्र ऐकत नसते. पण मल्हार म्हणतोय, मिस नुपूर सांगितलेलं कळत नाहीये का, चला इथून. तो म्हणतोय, या रस्त्यावर अजूनही दुकानं असतील आणि आय एम शुअर पुढच्या दुकानात दुकानदार म्हणून माकड नाही माणूस बसला असेल. असं म्हणून तो नुपूरला बाहेर घेऊन जात असतो. आणि ते दादा म्हणतायत, माकड कुणाला बोलला रे, निघ सरळ इथून. आता मल्हार नुपूरला कन्व्हिन्स करत गाडीपाशी घेऊन आलेला असतो आणि तो नुपूरला गाडीत बसायला सांगतोय आणि म्हणतोय, मिस नुपूर माझं वॉलेट राहिलं बहुतेक तिकडे, मी घेऊन येतो. असं म्हणून तो खूप रागात दुकानाकडे चाललेला असतो. आता मात्र मल्हारचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि इथेच आजचा भाग संपलेला दाखवलाय. आता उद्याच्या भागाच्या प्रोमोमध्ये नुपूरने चेहरा धुवलेला असतो आणि ती रुमाल विसरून आलेली असते. ती मनाशीच म्हणत असते, नेहमी रुमाल विसरते मी. आणि तेवढ्यातच मल्हार तिला त्याचा रुमाल देत असतो आणि ती म्हणते, मी नेहमी रुमाल विसरते आणि तुम्ही तुमचा रुमाल देता. आणि मल्हार म्हणतोय, जोपर्यंत मी आहे तुमच्यासोबत तुम्हाला रुमाल देण्यासाठी, तोपर्यंत तुम्ही तुमचा रुमाल विसरलात तरी चालेल. असे त्यांचे खूप गोड क्षण आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि इकडे तायडी सुद्धा त्या गुंडांना म्हणत असते, ती नुपूर तुम्हाला शोधण्यासाठी काटोकाट प्रयत्न करते, त्यामुळे तुम्ही शहर सोडून बाहेर निघून जा. आणि ती स्वतःशीच म्हणते, आता नुपूर मात्र कधीच स्वतःला सिद्ध करू शकणार नाही निर्दोष. आणि तेवढ्यातच मल्हार आणि नुपूर जिथे असतात ना, तिथे ते गुंड त्यांना दिसतात आणि ते पळून जाणार. तेवढ्यातच मल्हारने त्यांना मारलेलं असतं. आता ते गुंडे त्यांना सापडतील का आणि नुपूर स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आजचा एपिसोड टीव्हीवर तुम्ही खरंच पाहिला पाहिजे मित्रांनो. आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू माझ्या आवाजात कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा एपिसोड सुद्धा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि हो मित्रांनो, आपल्या आवडत्या मालिकांचे रिव्ह्यू रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया.